माझी क्षमता आहे मला माहित आहे। माझं सरकार आल्यानंतर माझे नेते मला पूर्ण पाठिंबा देतात, पूर्ण ताकदीने पैसा देतात। त्याच्यामुळं मी स्वतः करण्यास इच्छुक आहे, माझी मानसिकता आहे, माझी तयारी आहे। सरकार आल्यानंतर माझं सरकार मला मदत करणार आहे। आपली इच्छा आहे की नाही हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा। आपल्या भागाचा विकास करण्याची आपली जर इच्छा असेल तर आपण पूर्ण ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहावं अशी आपल्या सरकारला विनंती करतो। मला आमदार व्हायचं म्हणून नाही, मी आमदार एकदा होऊन गेलो, आयुष्यात आमदार होऊन गेलो। आता भविष्यात आमदार झालंच पाहिजे हे आवश्यक नसते, पण आपल्या भागात आपण जिथे राहतो त्याचा विकास करण्याची तळमळ आहे, त्याचे काम करण्याची इच्छा आहे। म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपल्या आशीर्वादानं अजून पुढची संधी मिळाली तर मी या ज्या गोष्टी सांगितल्या त्या निश्चितपणे पूर्ण करेल हा आपल्याला विश्वास देतो। ग्रामीण भागात जो पांढर रस्त्याचा उल्लेख झाला ते पांढर रस्ते सुद्धा 100% पूर्ण होतील आणि जे पांढर रस्ते सध्या 33 फुटाचे आहे त्यांना VR मधून त्याचे डांबरीकरण करण्याचं काम सुद्धा आपण भविष्यात करणार आहोत। त्याच्यामुळं आपण या भागाचा विकास मोठ्या प्रमाणात चांगला करण्याची माझी इच्छा आहे, माझी मानसिकता आहे, तयारी पण आहे। आपली सगळ्यांची आपण तयारी करावी। 2019 मध्ये आपण सगळ्यांनी खूप आशीर्वाद दिले, आपण मेहनतही घेतली माझ्यासाठी, मला आमदार बनवलं। आणि हे जे काही झालंय काही मी केलं असं नाही आहे, हे करण्यासाठी तुम्ही मला निवडून दिला, त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी हे करू शकलो। यामध्ये आपल्या सगळ्यांना सगळं श्रेय आहे। त्यामुळे भविष्यातही आपल्या भागाचा विकास करण्याचं श्रेय आपल्या सगळ्यांनी घ्यावं। आपण पूर्ण ताकदीने माझ्या पाठीशी उभं राहावं, आपले आशीर्वाद प्रेम असंच माझ्या पाठीशी ठेवावं आणि येणाऱ्या काळात सुद्धा या मतदारसंघाच्या विकासाची पूर्ण तयारी करावी अशी आपल्याला विनंती करतो। आमच्या इच्छा माता भगिनी आणि कार्यकर्त्याची आता आहे, त्यांची आता जरा मोठी परीक्षा राहणार आहे। रक्षाबंधनाचा कार्यक्रम सुरू झाला कारण मोठ्या संख्येने इथं महिला आलेल्या आहेत आणि आतापर्यंत जेवढे कार्यक्रम झाले तिथं 7-8 कार्यक्रमांचा अनुभव असा आहे की खूप गोंधळ झाला। गोंधळ म्हणजे असा गोंधळ नाही, पण पहिले मला राखी बांधायची हा आग्रह, ही घाई आणि या घाईपोटी थोडंसं मग ढकलाढकली लोटालोटी आणि त्याच्यामुळे वेळही खूप लागला। आणि जे आमचं ज्येष्ठ आहे, ज्येष्ठ महिला आलेल्या किंवा आमच्या काही महिला अशा ज्यांना लहान बाळाच्या छोटं बाळ घेऊन आल्या अशा महिलांना तिथं त्रास झाला, तर तो त्रास होऊ नये म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की थोडं शांततेनं आपण जर हा कार्यक्रम पूर्ण पाडला तर कमी वेळातही होते आणि त्रासही कोणाला होत नाही। ढकलाढकली किंवा लोटालोटी न करता शांततेनं हा आपण कार्यक्रम पूर्ण करू अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो। आणि आमच्या ताईंनी इथं येण्यापूर्वी थोडासा मला आग्रह केला होता की एक गाणं म्हटलं पाहिजे म्हणून। रक्षाबंधनाच्या निमित्तानं आमच्या भगिनीसाठी एक गाणं आहे, ते फक्त एक कडवं आपल्यासमोर म्हणून दाखवतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो की कृपा करून शांततेनं हा कार्यक्रम आपण पूर्ण करू, जेणेकरून गोंधळ होणार नाही आणि हळूहळू सगळ्यांचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम होईल, जेवणाचा कार्यक्रम होईल आणि कमी वेळात होईल, शांततेने केलं पाहिजे। आपल्या सगळ्या बहिणींसाठी हे गीत मी समर्पित करतोय, म्हणतो आणि हे मनापासून म्हणतो। कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे। मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे, सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे। तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे, आत कायमचा तुझा धरणार आहे, कधी हसणार आहे। सगळ्या आमच्या ज्या माता भगिनी ज्येष्ठ आहे त्यांनी मला भरपूर आशीर्वाद दिले, नेहमीच आशीर्वाद देतात आणि आजही इथं एक चांगलं नृत्य भावासाठी त्यांनी गाणंही म्हटलं आणि आशीर्वादही खूप दिले, त्यांचे आभार मानतो। निमित्त संपूर्ण मतदारसंघामध्ये आमच्या सर्व माता भगिनी मला आशीर्वाद देण्याकरता आलेल्या आहेत, येत आहेत आणि
अत्यंत उत्स्फूर्तपणे उत्साहात या सगळ्या माता भगिनींचे आशीर्वाद आणि प्रेम मिळत आहे। मी त्यांच्या प्रेमाचा उतराई कधी होऊ शकणार नाही, मात्र शासकीय योजनांच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून आणि माझ्याकडून जेवढं शक्य होईल तेवढं त्यांच्याकरता करण्याचा निरंतर प्रयत्न करत राहील, कारण या प्रेमातून आणि या आशीर्वादातून मी उतराई होऊ शकत नाही। हे एवढं आशीर्वाद आणि एवढं प्रेम आमच्या बहिणींचं, मातांचं मला मिळून राहिलं आहे, त्याबद्दल मी खरोखर त्यांचा आभारी आहे आणि या प्रेमाचा परतफेड करण्याची माझी